आंतरजिल्हा मोटरसायकल चोरा शहर गुन्हे शाखेकडून अटक. विविध जिल्ह्यातील 6,55,000 किमतीच्या 14 मोटरसायकली हस्तगत. सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीचे गुन्हे सातत्याने घडत असल्यानं सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे या शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून मोटरसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. दिनांक 5/6/2026 रोजी फौजदार चौडी पोलीस स्टेशन सोलापूर इथं मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा घडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून सदरचा गुन्हा कुणी केलाय याबाबत माहिती घेत होते. संशयित आरोपीचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार विनोद राजपूत व इम्रान जमादार यांना 12/7/2026 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम चोरीची होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल घेऊन सोलापूर मार्केट यार्ड हैदराबाद रोडजवळ थांबलेला आहे. प्राप्त माहितीची खात्री करून सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकानं तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संशयित इसमास शेतापीनं ताब्यात घेतलं. त्यानंतर नमूद इसमास त्याचं नाव, पत्ता विचारतं. त्याचं नाव सत्यवान रामहरी भोसले, वय 32 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार मुक्काम पोस्ट पडसाळी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर असं असल्याचं सांगितलं. त्यानंतर पथकानं त्याच मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तर देत असल्यामुळे पथकाचा संशय बळावला. यावेळी त्या संशयित इसमास अधिक विश्वासात घेऊन पथकानं चौकशी केली असता त्यानं सदरची मोटरसायकल काही दिवसांपूर्वी दुपारच्या वेळेस वसंत विहार परिसरातून चोरी केल्याचं कबूल केलं. सदर मोटरसायकलचे असलेल्या RTO क्रमांक MH13 DK 5511 चेसिस नंबर व इंजिन नंबरवरून खात्री केली असता सदर मोटरसायकलवरील नमूद दाखल गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली. त्यानंतर संशयित इसमास अधिक विश्वासात घेऊन तपास केला असता तिने मागील काही दिवसांमध्ये सातारा, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटक राज्यातून आणखी मोटरसायकली चोरी केल्याचं सांगितलं. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकरांनी त्यास वरील प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अटक केली. नमूद गुन्ह्याच्या अधिक तपासात त्यानं आणखी 13 मोटरसायकली काढून दिल्या असून त्या पंचनाम्यांना हस्तगत करण्यात आल्या. अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्याच्या तपास पथकानं सोलापूर शहर हद्दीतील 7, धाराशिव जिल्ह्यातील 5, सातारा जिल्ह्यातील 1, कर्नाटक राज्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे आंतरजिल्हा मोटरसायकल चोराकडून उघडकीस आणून त्याच्याकडून एकूण 6,55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सूरज पवार, विजयकुमार बाळके, महेश रोकडे, शैलेश बुगड, महेश शिंदे, युवराज गायकवाड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले. सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमधील मोटरसायकल चोरीचे गुन्ह्यांचा तपास करत असताना API खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विनोद राजपूत व पोलीस कॉन्स्टेबल इम्रान जमादार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी संशयित इसम नामे सत्यवान रामहरी भोसले, वय 32, राहणार पडसाळी, तालुका उत्तर सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळून आली होंडा युनिकॉर्न ती फौजदार तावडी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 479/2026 कलम 303(2) BNS या गुन्ह्यातली चोरीस गेलेली मोटरसायकल होती. सदर इसमास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडं सखोल आणि कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याचप्रमाणे सातारा आणि कर्नाटक राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे बरेचसे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने नमूद आरोपीकडून API खेडकर व त्यांच्या पथकाने एकूण 14 मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. त्यामध्ये होंडा युनिकॉर्न या कंपनीच्या महागड्या अशा एकूण 9 मोटरसायकल, त्यानंतर होंडा शाईन अशा 4 आणि स्प्लेंडर 1 अशा एकूण 14 मोटरसायकली आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेल्या आहेत. त्यामध्ये हा आरोपी आहे, हा याच्यावरती पूर्वीचा देखील गुन्हेगारी अभिलेख आहे. मोटरसायकल चोरीमधला आरोपी आहे. त्याच्यावरती आतापर्यंत एकूण 27 गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीस काल रोजी अटक करून फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आणि त्यास अटक करून सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच माननीय पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील गुन्हे, माननीय पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर,
परिमंडळ, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली API शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने केलेले आहे.